आकाशवाणी मुंबई. मी शैलेश मोहिते आणि मी राजश्री आगाशे. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. हर काम देश के नाम हा मंत्र अंगी बाणवून आणि समर्पण भावनेनं देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी कार्य करा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं स्वातंत्र्यदिनी देशवासियांना आवाहन. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला प्रारंभ. देशाच्या पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी 100 लाख कोटी रुपयांच्या गतिशक्ती योजनेची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्वातंत्र्यदिनी घोषणा. राज्यातही देशाचा 75वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. आपला देश आपलं राज्य कोरोनापासून मुक्त करत पुढचा स्वातंत्र्यदिन मोकळेपणानं साजरा करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन. स्वातंत्र्यदिनानिमित्त 628 शौर्य पुरस्कारांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून घोषणा. राज्य पोलीस दलातल्या 67 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश. आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्याचा नवा विक्रम. राज्यात काल एकूण 9,36,000 लाभार्थ्यांचं लसीकरण. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. देशभर 18 वर्षावरच्या सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे. आमच्या युवा श्रोत्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी लसीकरण करून घ्यावं आणि इतरांनाही त्यासाठी मदत करावी. आणि हो, लसीकरण झालं म्हणून निष्काळजी राहू नका. कोविड-19चा धोका अजून संपलेला नाही. म्हणून कोरोना प्रतिबंधक नियम पाळा. शक्यतो घरीच राहा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. बाहेर पडताना मुखपट्टी वापरा. सुरक्षित अंतर राखा. हात वेळोवेळी स्वच्छ धुवा आणि लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 020-2612-7394 या मदत क्रमांकावर संपर्क साधावा. हर काम देश के नाम हा मंत्र अंगी बाणवा आणि समर्पण भावनेनं देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी कार्य करा, असा संदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना दिला आहे. अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला संबोधित करताना ते बोलत होते. कोविड-19 संकटाचा सामना करताना देशातल्या नागरिकांनी दाखवलेलं धैर्य आणि संयमाची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली. देशात सुरू असलेल्या लसीकरण कार्यक्रमात सहभागी होऊन सर्वांनी लसीकरण करून घ्यावं आणि इतरांनीही लसीकरणासाठी प्रेरित करावं, असं आवाहन त्यांनी केलं. कोविड-19मुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा थेट प्रभाव आपल्या अर्थव्यवस्थेवर पडला. अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. त्या सर्वांसाठी सरकार मदत करत असून लवकरच देश या संकटातून बाहेर येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. भारत खऱ्या अर्थानं खेडोपाडी वसला आहे. त्यामुळे ग्रामीण भारतात होणाऱ्या सुधारणा आणि आर्थिक उन्नतीचा थेट परिणाम देशाच्या प्रगतीवर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आत्मनिर्भर भारत अभियानाचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत, असंही कोविंद म्हणाले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये चमकलेले खेळाडू आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिला यांचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं. देशातली समता, बंधुता, अनेकतेतली एकता, संस्कृती, वैभवशाली इतिहास, संसदीय लोकशाही या बलस्थानांबद्दल गौरवपूर्ण उद्गार काढताना देशातले शूरवीर, संत, महंत, विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, कोविड योद्धे, जवान यांना कोविंद यांनी नमन केलं. देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना समर्थ, शांत, उन्नत आणि प्रगत भारताचं स्वप्न मी पाहत आहे, असा आशावाद व्यक्त करत राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या संबोधनाची सांगता केली. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी देशवासियांना 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संविधानानं देशाच्या नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचं आश्वासन दिलं आहे. त्यांचं संरक्षण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करायला हवेत, असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांगना आणि वीरांना आपण नमन करत आहोत. तसंच मातृभूमी, संस्कृती आणि स्वातंत्र्याकरता संघर्ष करणाऱ्यांप्रती देश सदैव ऋणी राहील, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित प्रमुख राष्ट्रीय सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झालं. त्यानंतर त्यांनी देशाला संबोधित केलं. देशाच्या युवकांना रोजगार देणाऱ्या तसंच पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देणाऱ्या 100 लाख कोटी रुपयांच्या गतिशक्ती योजनेची घोषणा आज प्रधानमंत्र्यांनी केली.
विकासाचा वेग वाढवण्यासाठी उत्पादन आणि निर्यात या दोन क्षेत्रांवर भर द्यायची गरज प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. हरित हायड्रोजन हे भविष्य असल्याचं सांगून राष्ट्रीय हायड्रोजन मोहिमेची घोषणा प्रधानमंत्र्यांनी यावेळी केली. अमृतकाल में हमें भारत को ग्रीन हाइड्रोजन के प्रोडक्शन और एक्सपोर्ट का ग्लोबल हब बनाना है. ये ऊर्जा के क्षेत्र में भारत की एक नई प्रगति उसको आत्मनिर्भर बढ़ाएगा. मैं आग्रह पूर्वक कहना चाहता हमारे मैन्युफैक्चरर्स को इस बात को कभी नहीं भूलना होगा कि आप जो प्रोडक्ट बाहर बेचते हैं वो सिर्फ आपकी कंपनी के द्वारा बनाया हुआ सिर्फ एक पुर्जा नहीं है, एक प्रोडक्ट नहीं है, उसके साथ भारत की पहचान जुड़ी हो. पर्यावरणाच्या संदर्भातली ध्येय गाठण्याच्या दृष्टीनं योग्य वाटचाल करणारा भारत हा एकमेव देश असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. जैवविविधता, पर्यावरण बदल, कचरा व्यवस्थापन अशा अनेक आघाड्यांवर देशानं चांगली प्रगती केल्याचं ते म्हणाले. सबका साथ सबका विकास यासाठी आवश्यक आहे असं आग्रही प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं. फाळणीची वेदना देशवासियांना त्रास देतेय. आतापासून 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभाषिका स्मृती दिवस म्हणून लक्षात ठेवला जाईल. फाळणी दरम्यान ज्यांनी अत्याचार सहन केले त्यांची आठवण आपण ठेवली पाहिजे असं ते यावेळी म्हणाले. विकासाच्या प्रगतीपथावर असताना कोरोना कालखंडाचं मोठं आव्हान आपण पेलल्याचं ते म्हणाले. देशवासियांनी अतिशय संयम आणि धैर्यानं कोरोनाविरुद्ध लढाई लढली. वैज्ञानिकांनी लसीमध्ये देशाला आत्मनिर्भर बनवलं. आपली स्वतःची लस नसती तर काय झालं असतं याचा विचार करा. जगातला सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम आपल्या देशात सुरू आहे. लसींच्या 54 कोटींहून अधिक मात्रा आतापर्यंत देण्यात आल्या आहेत असंही त्यांनी नमूद केलं. परंतु अशा अल्प समाधानात आपण गाफील राहता कामा नये. समृद्ध जगाच्या तुलनेत आपल्यासमोर आव्हानं मोठी आहेत. आपली लोकसंख्या हे देखील एक आव्हान असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घ्यायला हवी असंही त्यांनी सांगितलं. 100% गावांमध्ये रस्ते असावे. विविध कल्याणकारी योजनांचे 100% लाभार्थी असावेत. 100% पात्र व्यक्तींना उज्ज्वला योजना आणि गॅस कनेक्शन, पेन्शन, आवास योजना याचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही ते म्हणाले. सरकारनं वीज, शौचालय पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. 4.5 कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना जलशक्ती योजनेअंतर्गत नळांच्या जोडण्या देण्यात आल्या. सरकारनं लक्ष्य गरजूंमधल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं हे आहे. प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोषण पोहोचवणं हे सरकारचं प्राधान्य आहे असंही ते म्हणाले. टोकियो ऑलिम्पिक्समध्ये देशाचं नाव गाजवणारे खेळाडू देशाच्या युवा पिढीचा सन्मान आहेत. त्यांनी पुढच्या पिढीला प्रेरित करण्याचं मोठं काम केलं आहे असंही ते म्हणाले. या प्रसंगी केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. राज्यातही देशाचा 75वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात पण कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळून साजरा होतोय. स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याचा मुख्य शासकीय सोहळा मंत्रालयात पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. अनेकांच्या संघर्ष आणि संकल्पातून उभ्या राहिलेल्या लोक चळवळींमुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. अशावेळी आपला देश, आपलं राज्य कोरोनापासून मुक्त करत पुढचा स्वातंत्र्य दिन मोकळेपणानं साजरा करायचा निश्चय करूया असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहणानंतर केलेल्या संबोधनात केलं. स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्यांच्या समर्पणातून मिळालेल्या स्वातंत्र्याची आणि स्वातंत्र्य मूल्यांची जपणूक करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असं ते म्हणाले. राष्ट्रपती पदकं मिळवलेल्या राज्यातल्या पोलीस आणि इतर पुरस्कार विजेत्यांचा त्यांनी गौरव आणि अभिनंदन केलं. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह इतर अनेक अधिकारी आणि मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कोरोना योद्ध्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांकडून मंत्रालयातल्या छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं गेलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सशस्त्र दल, पोलीस आणि अर्धसैनिक दलाकरता एकूण 628 शौर्य पुरस्कार घोषित केले. यामध्ये राज्य पोलीस दलातल्या 67 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस दलातल्या असाधारण कामगिरीसाठी राज्य पोलीस दलातल्या 3 जणांना तर सोलापूरच्या सुनील दत्तात्रय काळे यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आज सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांची मुख्यालयं, शासकीय कार्यालयं इथं साधेपणानं पण उत्साहात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या निमित्त विविध उपक्रमांची सुरुवातही करण्यात आली. मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात विधानभवन प्रांगणात झाला. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या वर्धापन दिनाचा ध्वजारोहण सोहळा राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते झाला. गडचिरोली इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र यड्रावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. उस्मानाबाद इथं पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम झाला. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. तसंच सिंधुदुर्गाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. नाशिक जिल्ह्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्य सोहळ्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार हे उपस्थित होते. जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या मुख्य सोहळ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. नंदुरबारमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मुख्य शासकीय सोहळा पार पडला. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत राज्यानं काल नवा विक्रम नोंदवला. काल दिवसभरात राज्यात एकूण 9,36,000 नागरिकांचं लसीकरण झालं. एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येनं लसीकरणाची आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचं अभिनंदन केलं आहे. भारतीय स्वातंत्र्याचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या निमित्तानं मुंबई आकाशवाणीच्या वृत्त विभागानं 16 ऑगस्टपासून प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ऐकूयात एक आवाहन. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. श्रोत्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा. शुभारंभ 16 ऑगस्ट 2021. प्रत्येक सोमवारी बातमीपत्रात एक प्रश्न विचारला जाईल. तुम्ही उत्तर द्यायचे ईमेलद्वारा. QUIZ75NEWS@gmail.com. पुन्हा एकदा QUIZ75NEWS@gmail.com. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हर काम देश के नाम हा मंत्र अंगी बाणवून आणि समर्पण भावनेनं देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी कार्य करा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं स्वातंत्र्यदिनी देशवासियांना आवाहन. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला प्रारंभ. देशाच्या पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी 100 लाख कोटी रुपयांच्या गतिशक्ती योजनेची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्वातंत्र्यदिनी घोषणा. राज्यातही 75वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. आपला देश, आपलं राज्य करोनापासून मुक्त करत पुढचा स्वातंत्र्यदिन मोकळेपणानं साजरा करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन. स्वातंत्र्यदिनानिमित्त 628 शौर्य पुरस्कारांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून घोषणा. राज्य पोलीस दलातल्या 67 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश. आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्याचा नवा विक्रम. राज्यात काल एकूण 9,36,000 लाभार्थ्यांचं लसीकरण. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.